या क्षणाची एक मोठी अपडेट समोर येते। मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। शिंदे समितीत 2 निवृत्त IAS अधिकारी नेमणार अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित अहवाल नाही, 70% कुणबी नोंदी सापडल्याची माहिती देखील आता मिळते। मराठा समाजासंदर्भातली मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी आता समोर येते। शिंदे समितीत आणखी 2 निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नेमणूक करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेत अहवाल येत नाही आणि त्यामुळे शिंदे समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते। 2 निवृत्त अधिकारी यांना विभागून जिल्हाधिकाऱ्यालयाकडून अहवालाचा पाठपुरावा आता केला जाणार आहे। 70% कुणबी नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहे, ही माहिती देखील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिंदे समिती आतापर्यंत केलेल्या कामाचा संपूर्ण अहवाल मांडणार आहे। काही ठिकाणी अद्यापही नोंदी सापडत नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र एकीकडे 70% कुणबी नोंदी सापडलेल्या आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते, तर काही ठिकाणी नोंदी सापडल्याच नाही अशी देखील माहिती। आणि त्यामुळे आतापर्यंत केलेल्या सर्व कामाचा अहवाल आज शिंदे समिती सादर करणार आहे। 70% कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्या ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या अहवालाचा पाठपुरावा सुद्धा केला जाणार आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेत अहवालच येत नाहीये, त्यामुळे शिंदे समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते। 2 निवृत्त अधिकारी यांना विभागून आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आता अहवालाचा पाठपुरावा केला जाणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आपण या क्षणाची बघतोय। शिंदे समितीमध्ये आणखी 2 निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार ही माहिती सूत्रांकडून मिळते। तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या बैठकीचं सुद्धा आयोजन या संपूर्ण पार्श्वभूमीवरती केलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, तर दुसरीकडे आता हा अहवाल शिंदे समितीकडून जाहीर केला जाणार आहे, सादर केला जाणार आहे।